नमस्कार मित्रांनो. नमस्कार, शुभ सकाळ तुम्हासनी. तर मित्रांनो, आत्ताच आपली झोप वगैरे झालेली आहे आणि आज आपण फर्स्ट टाइम म्हणजे डेली ब्लॉग शूट करत आहोत. तर आज आम्ही दिवसभरात काय काय करणार आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. माझी आज थोडी तब्येत डाऊन आहे, तर आणि श्रावणीची पण तब्येत म्हणजे पोटात दुखते सगळ्यांना माहिती आहे. तर मी आता तिला भट्टीवर पोट सोडायला घेऊन चाललोय आणि आज आम्ही दिवसभरात काय काय करणार आहे किंवा पूनम काय काय करणार आहे मी ते दाखवणार आहे. आता तर चाललोय मी चहा पत्ती घ्यायला. तर चायपत्ती खतम झालेली आहे आणि आम्ही मला अजून आता चहा पिलेली नाहीये, कारण चहा पत्ती संपली, नेटकं पाणी आलेलं होतं, पाणी भरलं आम्ही. तुम्हाला दाखवतो. तरी हे बघा, खालून आम्हाला पाणी आणावं लागतं, तर हांड्याने आम्ही पाणी वरती आणलं एवढा ड्रम भरला इकडे आणि हा ड्रम पण आम्ही अर्धाच भरलेला आहे. हा ड्रम प्यायसाठी अर्धा भरलेला आहे, तुम्ही बघू शकता. इथून पाणी भरावं लागतं. खाली खाली मी तुम्हाला दाखवतो पाणी कुठून आणावं लागतं आम्हाला. हा. तर चला, ब्लॉगला कंटिन्यू करा मित्रांनो. आणि श्रावणीचं पोट पण सोडून आणतो तिकडून. आणि आज आमच्याकडे पाणी पण आलं होतं. आज खूप म्हणजे खूप पाणी थकले दोघं पण. आणि माझा हात पण दुखतोय आणि त्यांचं पण आज तब्येत बरी नाहीये. तरी पण आम्हाला पाणी आज भरावं लागलं. तुम्हाला दाखवते कुठून आम्हाला पाणी भरावं लागतं. ते तुम्हाला नळ खाली दिसतोय ना, खाली नळ दिसतोय का तुम्हाला? तिथून आम्हाला खाली भरावं लागतं. तुम्हाला दाखवते शिड्यावरून कसं यावं लागतं, चढावं लागतं. कारण खूप म्हणजे खूप आम्हाला तकलीफ होते पाण्याची. नाशिकमध्ये होत नव्हती, पण इथं आल्यावर खूप हाल होते पाण्याचं. प्यायचं वापरायचं जरा आहे, ते बघू शकता तुम्ही. असेच एवढ्याच अजून इकडे आहेत शिडी. एवढ्या आम्हाला चढावं लागतं आणि उतरावं लागतं. उतरावताना तर काही नाही, पण चढताना एवढा जीव जातो माझा, असं इथेपर्यंत आलता जीव. ते पाणी भरताना खूप कंटाळा आलाय. आणि त्या चुल्यावरती स्वयंपाक 1 महिना झाला चुल्यावरती स्वयंपाक करते. चहा पत्ती आता आणलेल्या आहे. आता आम्ही चहा ठेवला हे तुम्ही बघू शकता. आणि आम्ही बिना दुधाचे काळा चहा पितो आम्ही. झाली का चहा? चहा झाली. आता चपाती गरम करते, कारण तो तिकडे घुसतोय ना. इकडे आदू, तुला बिस्किट पाहिजे ना? इकडे तिकडे चटका लागला, गरम आहे. बिस्किट काय तर 2 वाजता लागतात त्याला सोंगायला. तो भ्यात पण नाही, चुला वगैरे असतो ना, भीती वाटते, बाकी दुसरं काही नाही. आणि आता 2 दिवस झाला हवा खूप सुटली, स्वयंपाक करायचं खूप म्हणजे परेशान व्हायला लागली. चुला मध्ये हवा फुक्की. बघा, चुलाच पेटत नाही. आपला सिलेंडर बुक झालेला आहे, पण कधी येईल काय माहिती. काय माहिती बघ की इकडं कधी येतोय काय माहिती. गॅस तर बुक झालेला आहे. फुकून फुकून माझे फेफडे फुगले म्हणा. उकर बुकर गेले पूर्ण. माझं डोकं दुखतं ह्या चुल्या. जसं 15 दिवस झाले, 15च्या वरती म्हणजे महिनाच झाला आम्हाला चुल्यावरती करून करून. माझे डोकं एकदम फुटायचे वारे झाले, फुकून फुकून. मित्रांनो, आता आपली आंघोळ झालेली आहे, चाय पाणी पण झाली, आंघोळ पण झाली. आणि आता पूनम आवरती, तिचा पसारा झाडू वगैरे मारतीये. झाडू मारून झाल्यावर परत आम्ही काय करू तुम्हाला दाखवणार आहे, कारण मी आज नाही का माझा मित्राचा म्हणजे प्लॉट घेत आहे. म्हणजे मित्र आहे माझा एक, तो प्लॉट घेतोय. मी तो प्लॉट बघायला जाणार आहे. तिथं पण आपण थोडंसं शूट करू, ते पण तुम्हाला दाखवेल की ते घर डील म्हणजे कितीपर्यंत घर गेलं ते पण मी सांगेल याच ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग कंटिन्यू करा. आणि पुन्हा तुझा पसारा आवरला गेला का? पसारा आवरते. आता चुल्यावरती स्वयंपाक झाला माझा. 11:30 झाले, कारण खूप वेळ लागतोय चुल्यावरती त्याच्यावरती सगळं बनवायला. खिचडी झाली, डाळ भात झाला. श्रावणीचं पोट बिघडले ना, त्याच्यामुळे तिला डाळ भात केले. आणि आता आवरते घर.
तर तुम्ही कंटिन्यू करा आणि सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच, कारण खूप लोक तर आता मी कपडे धुते. मी बघू शकता आपलं आता भांडे झाले, काळे भांडे होते म्हणून चुलीवरचे पहिले भांडे घासून घेतले आणि आता कपडे धुते. इकडे आमचं बाथरूम आहे, आम्हाला इकडे धुवावं लागतं. काय लोकांच्या घरामध्ये वॉशिंग मशीन असतात, आम्हाला हातानं धुवावं लागतं. काय करायचं, आज थोडेच कपडे आता रोज खूप असतात कपडे. फायनली आता फरशी पुसायला आले, आपले कपडे झाले, भांडी पण झाले, आता फरशी पुसते. फायनली आपलं काम झालं. 1 वाजले आम्हाला एवढं सगळं करायला, कारण चुल्यावरती करायचं म्हटलं की हेच वेळ येतो मला, खूप टाइम लागतो. आणि आज आमचं गॅस येतोय का नाही काय माहित, बघू आज संध्याकाळीपर्यंत. दादा म्हणला 3 दिवस किंवा 10 दिवस लागतील. हा का? काल बुक केलाय ना. ऑफिसमध्ये जायचं ना आपण. तर आज आता फायनली आपलं काम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा फरशी वगैरे पुसून घेतली, बाहेरचं पण पुसून घेते नाही. आणि गरीबाचं घर आहे, थोडंसं इकडे तिकडे पसारा दिसेल, पण केलं आपलं, माझं तसं आहे तसं. या इकडे कपडे पण सुकवायला टाकले, इकडे पण पुसून वगैरे घेतलं. हे बघू शकता तुम्ही, इकडे आम्ही कपडे सुकवतो असं बाहेर गेलेले. आणि इकडे वातावरण पण खूप छान आहे. आज असं वाटते की पाऊस येईल, खूप छान वाटते, कारण आभाळ आल्यासारखं झाले. इकडे आजचं पाणी वगैरे भरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. अजून शेवटपर्यंत ब्लॉग बघा तुम्ही. मित्रांनो, मी आता माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो, तर एक नवीन पिक्चर रिलीज झालेला आहे. तर तो पिक्चर असा आहे ना की हिरो कोण आहे माहिती का, मी आहे आणि हिरोईन ही आहे. आणि हे पिक्चर म्हणजे टी व्हीवर चालतोय, मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही मला दिसेल की नाही, हे बघा, हिरोने गळ्यात हात घातलेला आहे आणि हिरोनी अशी दिल दिल दाखवतीये. तुम्ही जवळून बघून घ्या. नवीन हिरो हिरोईन रिलीज झालेले आहे ते, ठीक आहे. पूनम हिरोईन आणि संदीप हिरो. तर मित्रांनो, मी आता जस्ट बाहेरून फिरून आलो मित्राच्या घरून, कारण मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं की रूम बघायला जायचंय, त्याचा प्लॉट बघायला जायचंय. तर प्लॉट नाही का, म्हणजे थोडा बँकेचा काहीतरी इश्यू झाला म्हणून प्लॉट बघायला जायचं कॅन्सल झालं, कारण त्याला बँकेत सह्या वगैरे करायला जायचंय. आणि मी सकाळपासून जेवलो नव्हतो, तर आता जेवण करायला बसतोय. खिचडी, काही इडली आहे. तर चटणी पण आहे इकडे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय नक्की आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो. आम्ही थोडं थोडं म्हणजे सगळं दाखवतोय आज दिवसभरातलं. तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करा. तर मित्रांनो, श्रावणीची शाळा सुटलेली आहे आणि ते बघा तिकडून श्रावणी येते, तुम्हाला दिसत असेल. तर तुम्हाला दाखवतो श्रावणी कशी येते एकटी एकटी. तिकडून हाय करती ती आपल्याला. श्रावणीला भाऊ केलं तिने, कारण रोज त्यांच्या अशा हे असतात, भाऊ भाऊ करायचे, भीती ती पण दाखवते. नाही का, हा येत नाही, हा. ती राहते ना श्रावणी,
तेव्हा दीदी दीदी करत येतो. असं येतच नाही, दीदी 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 करतो. कसं करतो? दीदी लाईक करा म्हणा, सांगतं. लाईक करा, हा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि शेअर करा. शेअर करा. आणि इकडे बघा, आले आले आम्हाला भूक लागली, कारण आज तिने टिफिन घेऊन गेली नव्हती. मी तिच्यासाठी डाळ भात केला होता, पण काय झालं आदू? इकडे बघा आदू, काय पाहिजे तुला? गुचक्या लागताय, पाणी द्या त्याला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आज दिवसभराचं आम्ही तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. आणि आजचा ब्लॉग कसा होता ते तुम्ही नक्कीच सांगा आम्हाला. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा मित्रांनो. हा. भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय.